घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो एकदम सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक अशी माहिती आहे की जेणेकरून मला भरपूर फोन येतात की पोटात खाऊ घातलेलं आहे, पोटातल्या अडचणी आहेत, बरेच वेळा डहाळ घेतला आहे आणि डहाळ घेऊन परत एकदा तशीच क्रिया झाली. तर मित्रांनो, डहाळ जरी घेतला तर त्याचे कुठेतरी त्या गोष्टीचं बंधन झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतील. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पॉकेट आहे. तर ही पॉकेटची माहिती अशा प्रकारे मित्रांनो, तर 9 घराचे जे ते वनस्पती आहेत. 9 घराच्या वनस्पत्या काय करतात तुमचे 9 घरं एकदम एका रेघेत आणतात आणि 9 घरं रेघेत आल्यानंतर असलेल्या नसलेल्या आणि काही चुकीच्या गैरसमज असतात लोकांचे, ते सर्व निघून जायला मदत होते. की ह्याच्यामुळं तुमचे 9 घरं एक रेघेत आल्यानंतर काय होतं की ज्या वाईट शक्ती आहेत, तुमच्या चक्रामध्ये काही चुकीच्या शक्ती आहेत, ते सर्व निघून जातात आणि निघून गेल्यानंतर तुम्हाला एकदम सुख समाधान लागते. आणि बाहेरचे काही लोक म्हणतात करणी कावटा जादूटोणा, ही बी काय आहे नाही ते काही माहीत नाही. पण राहू आणि शनी आणि केतू ही 3 घरं एका रेगेत आल्यानंतर ती गोष्टी बी जीवनातून निघून जातात मित्रांनो. ती पण तेवढ्याच गोष्टी खऱ्या आहेत. म्हणून ह्या 9 घरामध्ये पंचधातूचे खिळे आणि काही वनस्पतीचं पॉकेट बघायला भेटतं. आणि ह्या पॉकेटचे असे महत्त्व आहे मित्रांनो. एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये काही वाईट उलटापुलटा असतो, पॉकेट जर उशाला ठेवलं कधी कधी, तर माणसाला असं बघायला येतं की त्या माणसाला त्रास होतो काही, की जाताना काही शरीरामध्ये जर काही असलं तर ती माणूस बोलतो तोंडाने की मी जाणार नाही, ती माझ्या उशाला देऊ नका, हे माझं घर आहे. तर काही बोलू शकतं, त्याचं काही सांगता येत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं, ही पॉकेट त्याच्या उशाला कंटिन्यू द्यायचं 6 महिने. आणि 6 महिने दिल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये जे तुम्हाला पंचधातूचे 4 खिळे दिलेले आहेत, तीच ती पंचधातूची खिळे काय करायचे मित्रांनो, आपल्या घराच्या चारी दिशेला 4 खिळे ठोकून द्यायचे आणि राहिलेलं जे सामान आहे ते देवघरात ठेवा. अगर कुठं तुमच्या मध्य घरात ठेवून द्या. ह्याच्यातली एक ही वस्तू बाजूला जाता कामा नाही. कारण ह्याच्यामध्ये इतक्या दुर्मिळ वनस्पती आहेत. काही वनस्पतीचे मूळ आहेत, काही वनस्पतीचे फळं आहेत, काही वनस्पतीचे बिया आहेत आणि काही असे काही आपण कधी बघितलेले नाहीत अशा दुर्मिळ दुर्मिळ वनस्पतीचं ही पॉकेट आहे. आणि ह्याच्यामध्ये असे पंचधातूचे ते 4 खिळे आहेत. तर त्या खिळेले काही लोक म्हणतात आम्ही भाड्यानं राहिला आहेत, दुसऱ्याच्या घरात राहिला आहेत. तर त्याच्यामध्ये पंचधातूच्या खिळ्याला वरून छिद्र आहे, तुम्ही 4 कोपऱ्याला 4 वरी टांगून बी ठेवू शकतात. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यात पांढऱ्या पळसाचे पण काही ह्याच्यामध्ये फुलं बघायला भेटतात बघा. ह्याच्यात पांढऱ्या पळसाचं फुलं आहे. तर असे मौल्यवान वनस्पती आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचे 9 घरं जर एकदम शांत राहिले तर काय होतं त्याच्यामध्ये, तुमचं सगळं इडापिडा निघून जाऊन जादूटोणा करणी भानामती ही पण निघून जाते त्याच्यात. कारण राहू आणि शनू या दोन्हीचं ते काम आहे. म्हणून हे पॉकेटचं मौल्यवान काम आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असलं, काही त्रास असेल तर त्यांनी कॉल करून मागू शकतात. घरबंधनासाठी लोक काही काही बरेच पैसे घेतात काही ठिकाणी, लाख रुपये, 1.5 लाख, 2.5 लाख लाख रुपये मागतात. पण तुम्हाला एवढं पॉकेट सर्व कामासाठी एकदम मौल्यवान काम करतं आहे. त्याच्यामध्ये अशा अलग अलग पॉकेटमध्ये अलग अलग वनस्पत्या बघायला भेटतात काही काही. कारण हे आपल्याला बाहेरून पॉकेट येतं, आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरून पॉकेट आलेलं असते मित्रांनो. आणि सर्व वनस्पती आहेत ह्याच्यात. काय उशाला ठेवल्यानंतर जे आता आपल्या महाराष्ट्रात अगर बाहेरच्या की कोण असतील तर ती लिंबू काप, उतारा टाक, 12 मानगडीकर, कोंबडा सूड असे काही करायचे नाही. त्याच्यामध्ये फक्त एक लिंबू सुद्धा कापायचे नाही, अगर कुठला तुकडा सुद्धा उतरून टाकायचे नाही. फक्त ही पॉकेट उशाला घ्यायची त्या माणसाच्या. माणूस एकदम धुतलेल्या तांदळासारखा 6 महिन्यात क्लिअर होतो. 6 महिन्याने क्लिअर झाला, ही पॉकेट, ही जे खिळे आहेत घराच्या 4 कोपऱ्याला 4 फक्त ठेवून द्यायचे. त्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही, वाईट गोष्टीचा येत नाही असं बघण्यात आलेलं आहे. तर जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करायचे मित्रांनो, जेणेकरून समाजामध्ये काही घरबंधन असेल, संरक्षणासाठी तुम्हाला ही पॉकेट घ्यायचे. प्रत्येकाने आपल्या आपल्या ग्रुप असेल, फेसबुक असेल, प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रत्येकाला पाठवायचे व्हिडिओ. आणि हे असं फक्त वनस्पतीचं मित्रांनो. दुसरी गोष्ट विशेष म्हणजे त्याला कसला उतारा करायचा नाही, कोंबडा कापायचं नाही, लिंबू कापायचं नाही, कुठलं काहीच करायचं नाही. कारण ह्या वनस्पत्या आपण गळ्याची धारण करतो तशा फक्त संध्याकाळी 12 तास उशिरा घ्यायच्यात, बाकी काहीच करायचं नाही. तेवढे तर तुमचे घरं 6 महिन्यात बदलून जातात. 6 महिन्यात बदलून झाले तुम्हाला त्याच्यातला अनुभव येऊन जातो. आणि 3 वर्षात सर्व घरं बदलायला क्लिअर होतात, सर्व घरं बदलून जातात. म्हणून हे प्रत्येकाने पॉकेट वापरायची मित्रांनो. प्रत्येकाने जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं आहे. चला असंच आपण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल घरचा तंत्र ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पॉकेट लागलं
तरच फोन करायचे मित्रांनो. विनाकारण कोणी फोन करू नका. कारण विनाकारण उगाच चौकशासाठी फोन करू नका. सगळी व्हिडिओमध्ये माहिती दिलेलीच असते. व्हिडिओ प्रत्येक शेवटला बघायचा आहे. माझा नंबर आहे 97 63 68 93 68. पाडे मामा हडपसरला राहिला आहेत. चला मित्रांनो, आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराया.